अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत परम कृपावंत आहे. आपण कधी विचार केला आहे का की इस्लाम काही गोष्टींना हराम का म्हणतो? दारू, जुगार, व्याज, चोरी किंवा व्यभिचार यासारख्या गोष्टीवर बंदी का घालतो? हा केवळ धार्मिक आदेश आहे की त्यामागे मानवी जीवनाच्या कल्याणाचे काही रहस्य दडलेली आहे? आज या व्हिडिओमध्ये आपण हराम या संकल्पनेचा परिचय करून घेणार आहोत आणि विशेषतः मद्य व जुगार या दोन गोष्टी इस्लाममध्ये का निषिद्ध ठरविलेल्या आहेत हे समजून घेणार आहोत. बंधूंनो आणि भगिनींनो, इस्लाम हा केवळ उपासनेचा धर्म नाही, तर तो संपूर्ण जीवनासाठी मार्गदर्शन देणारी एक जीवन पद्धती आहे. मानवाच्या शारीरिक, मानसिक, नैतिक आणि सामाजिक कल्याणाचा विचार करून इस्लाम काही गोष्टींना हलाल म्हणजे वैध ठरवतो आणि काही गोष्टींना हराम म्हणजे निषिद्ध ठरवितो. हराम म्हणजे अशी गोष्ट जी अल्लाहने स्पष्टपणे करण्यास मनाई केलेली आहे आणि हराम गोष्टीपासून दूर राहणे हे प्रत्येक मुस्लिमाचे धार्मिक कर्तव्य आहे. हराम गोष्टीमागील उद्देश माणसाला त्रास देणे हा नसून त्याचे जीवन सुरक्षित, सुसंस्कृत आणि संतुलित बनविणे हा आहे. इस्लाममध्ये हराम ठरविलेल्या अनेक गोष्टी आहेत. त्यामध्ये शिर्क, व्याज, चोरी, खोटेपणा, अन्याय, व्याभिचार आणि मद्यपान, मादक पदार्थाचे सेवन आणि जुगार यांचा समावेश होतो. आज आपण विशेषतः मद्य आणि जुगार याविषयी जाणून घेऊया. पवित्र कुराणमध्ये अल्लाह म्हणतो की हे श्रद्धावंतांनो, मद्य, जुगार, वेदी आणि बाणांचा शकून वास्तवात वाईट आणि शैतानी कृत्य आहेत. तुम्हास यशस्वी व्हायचे असल्यास या गोष्टीपासून लांबच राहा. मद्यपानामुळे माणसाची विचारशक्ती आणि निर्णय क्षमता कमी होते. अनेक अपघात, कौटुंबिक कलह, भांडणे, हिंसाचार आणि सामाजिक समस्या या नशेच्या अवस्थेत घडतात. दारू आरोग्याचे नुकसान करते, आर्थिक हानी पोहोचवते आणि अनेक कुटुंबे सुख शांती पासून दूर होतात. त्याचप्रमाणे जुगार ही इस्लाममध्ये पूर्णपणे हराम आहे. कारण जुगार मेहनतीशिवाय संपत्ती मिळवण्याची मानसिकता निर्माण करतो. सुरुवातीला नफा झाल्यासारखे वाटले तरी शेवटी अनेक लोक आर्थिक संकटात सापडतात, ज्यामुळे जुगारामुळे कर्जबाजारीपणा, कौटुंबिक तणाव आणि मानसिक अस्थिरता वाढते. इस्लाम माणसाला मेहनत, प्रामाणिकपणा आणि जबाबदारीची शिकवण देतो. म्हणूनच मद्य, जुगार यासारख्या अनेक गोष्टीपासून दूर राहण्याचा आदेश देतो. बंधू आणि भगिनींनो, हराम आणि हलाल यांचे ज्ञान असणे हे प्रत्येकासाठी आवश्यक आहे. कारण योग्य आणि अयोग्य यातील फरक समजल्याशिवाय आपण अल्लाह ईश्वराच्या इच्छेनुसार जीवन जगू शकणार नाही. अल्लाह आपण सर्वांना हराम गोष्टीपासून वाचण्याची, हलाल मार्ग स्वीकारण्याची आणि सदाचारी जीवन जगण्याची तौफीक सुबुद्धी देवो. आमीन. आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला. धन्यवाद. पुन्हा भेटूया एक नवीन विषय घेऊन.